कालपर्यंत ज्यांनी टीकेची राळ उठवली होती, आज तेच उद्धव ठाकरे म्हणतात की मी त्या नेत्यावर टीका करणार आहे। आता तो नेता दुसरा तिसरा कोणी नसून फुटीर खासदारांपैकी एक ओमराजे निंबाळकर आहे, ज्यांच्यासाठी ठाकरेंचा सूर आता अचानक बदललाय। दुसरीकडे एवढं सगळं घडून गेलं, गद्दारीची टीका झाली, तरी ओमराजे निंबाळकर यांनी देखील कधी उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली नाही। आधी उद्धव ठाकरे टीका करत होते, मात्र अचानक ठाकरेंनी त्यांच्या कठोर भूमिकेवरून यू टर्न मारलाय। दरम्यान शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ठाकरेंच्या या वक्तव्याला मोठं वलय प्राप्त झालंय। त्यामुळे ओमराजे निंबाळकरांविषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात नक्की आहे तरी काय, आणि यामुळे शिंदे सेनेची धडधड का वाढणार आहे, आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, 22 जूनला ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे सेनेचे 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदार शिंदे सेनेत डेरे दाखल झाले, ज्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय हादरा बसला। आणि या फुटीनंतर ठाकरे गटाकडे अवघे 3 खासदार उरले, तर शिंदे सेनेची संख्या 13 वर पोहोचली। परंतु या 6 खासदारांपैकी एक ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय अखेरच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात होता आणि मध्यंतरी त्यांनी मातोश्रीवर जाण्याचंही जाहीर केलं होतं, पण नंतर थेट ते मतदारसंघात पोहोचून त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर शिंदे सेनेत प्रवेशाची घोषणा केली। तर निंबाळकरांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये जाहीर सभा घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती। आणि एवढंच नाही, तर धाराशिवमधील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील, जे निंबाळकरांचे एकेकाळचे घट्ट मित्र मानले जायचे, त्यांनीही जाहीरपणे गद्दारीला धाराशिवची जनता थारा देणार नाही असं म्हणत निंबाळकरांवर निशाणा साधला होता। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, ज्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्यावर मी टीका करणार नाही, तो आपल्यात होता अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी जाहीर करताच सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। ठाकरे यांच्या मनात नक्की काय सुरू आहे यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। तर शिवसेनेवरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना ओमराजेंविषयी त्यांच्या मनातील हळवा कोपराही या निमित्ताने उघड झाला। त्यामुळे आता त्यांची ही बदलती भूमिका अनेकांना कोड्यात टाकणारी वाटते। आणि यामागचं नेमकं कारण अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना नाव आणि चिन्ह खटल्याशी याचा संबंध जोडला जातोय। एकीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं यावर गेल्या काही आठवड्यांपासून सलग सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतात आणि ते म्हणतात की एकतर शिवसेना चिन्ह आम्हाला द्या, नाहीतर ते चिन्ह गोठवून टाका। त्यामुळे या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं ओमराजेंबाबतचं हे मवाळ वक्तव्य अनेकांना सूचक वाटतंय। राजकीय वर्तुळात असं बोललं जात आहे की ठाकरेंची बंडखोर खासदारांना पुन्हा जवळ करण्याची ही रणनीती असू शकते। तर ओमराजेंच्या जवळच्या एका नेत्याने अलीकडेच पक्ष सुनावणीबाबत सूचक विधान केल्याची चर्चा आहे। जर ठाकरे गटाकडे सहानुभूतीचं वातावरण तयार झालं आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने गेला, तर शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या खासदारांची राजकीय स्थिती अवघड होऊ शकते। आणि म्हणूनच कुठेतरी यामुळे शिंदे सेनेची धडधड वाढली असल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला ठाकरेंच्या या बदलत्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।